अलग निरंजन आदेश। नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल जेड अजय खरेवर। गुड मॉर्निंग, कसे आहात मित्रांनो? आज आपण जवळजवळ 4 वर्षाने पहिल्यांदा बाईक राईड करतोय। यस, आज आपण जाणार एक घाटाची ट्रिप करायला। थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल आपण कुठे जाणार आहेत, तरी पण सांगतो, आज आपण जाणार आहोत लोणावळ्याला। आज फुल डे एन्जॉय असेल, फुल डे। पाऊस, क्लायमेट बघताय ना कसं आहे, किती शूटिंग करता येईल देव जाणे। पण एक आहे, आज आपण एन्जॉय करणार एवढं नक्की। 4 वर्षानं पहिल्यांदा आपण बाहेर निघालो आहे। या अगोदर आपले 4 वर्ष बाईक राईडचे व्हिडिओ आलेच नाही आहे। प्रॉब्लेम लाईफमध्ये सॉल्व होतील हळूहळू। आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा का, तर ही सुरुवात आहे। आता काय आलं आहे, 4 वर्ष राईड केली नाही, त्याच्यामुळे आता राईडची जास्त हॅबिट राहिली नाही। आपल्याला ही हॅबिट व्हावी म्हणून पहिल्यांदा आपण छोट्या छोट्या राईड मारणार। हा आला पहिला वॉटर क्रॉसिंग आहे ना। हा, पाऊस येतोय जातोय आणि बहुतेक जण आज फिरायलाच निघालेत। हा आहे पनवेलच्या आसपासचा एरिया आहे। पहिला उजेडाच्या मन डोंगर होता, आज बघा असा दिसतोय। बऱ्याच वर्षानं राईड करतोय, त्याच्यामुळं ना अजून पाहिजेसा अंदाज येत नाही आहे, म्हणून ही सुरुवात आहे। आता याच्यानंतरचा जो रायडिंगचा ब्लॉग येईल तो असाच घाटातलाच असेल। या सीझनमध्ये आपल्याला बरेचसे घाट कवर करायचे आहेत आणि ही राईड आहे, ही त्याची पूर्वतयारी असं समजायचं। ही जर राईड सक्सेसफुल झाली तर आपले येणारे ब्लॉग हे जबरदस्त असतील। आणि हे जर ब्लॉग तुम्हाला पाहिजे असतील तर काय करायला लागेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा का, तर येणारे ब्लॉगची नोटिफिकेशन तुम्हाला ऑटोमॅटिक येईल। आणि प्लस या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून यूट्यूबचा जो ॲल्गोरिदम आहे की ज्याला जास्त लाईक्स असतील, जास्त व्ह्यूज असतील, ते
व्हिडिओ यूट्यूब जास्तीत जास्त प्रमोट करायचा प्रयत्न करतो. असो, तुम्ही एन्जॉय करा इथला व्ह्यू, इथली सिनेमॅटिक सिनरी आणि त्याच्याबरोबर म्युझिक. कम ख्वाब ज्यादा है, लगता खुदा का कोई नेक इरादा है. कल था फकीर आज दिल शहजादा है, लगता खुदा का कोई नेक इरादा है. क्या मुझे प्यार है, ऐसा खुमार है, क्या मुझे प्यार है, ऐसा खुमार है. या इथे वॉटरफॉल तयार झाला आहे ना. हा जो वॉटरफॉल आहे याचा पण आपला ब्लॉग येईल, टेन्शन घेऊ नका. प्लस इथे एक छोटासा ट्रॅक आहे. तो ट्रॅक पण आपल्याला जेवढा होईल तेवढंच करू, कारण लास्ट टायमाला आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्याच्यामध्ये तो ट्रॅक आपल्याला पूर्ण करता नाही आला. का तर पावसाचा सीझन होता, माती पण स्लिपरी होती आणि एवढ्या मोठ्या डोंगरावर जाणं खाऊ नाही आहे. हा आहे पनवेलचा एरिया. मी हे स्पेशली का दाखवतो आहे, कारण आपले बरेचसे व्ह्युअर्स आहेत ते आउट ऑफ महाराष्ट्र आहेत किंवा महाराष्ट्राच्या अशा भागामध्ये आहेत की जिथे मान्सूनची अशी ग्रीनरी बघायला भेटत नाही. तिकडच्या लोकांसाठी खास पर्वणी आहे, म्हणून मी ही अशी शूट करतो आहे. 4 वर्ष झाली राईड केलेली आहे. कंपनीमध्ये पण असे काही प्रॉब्लेम क्रिएट झाले. एक मराठी जर पुढे जात असेल तर त्याला दुसरा मराठी मागे खेचतो. ज्या लोकांसाठी 22 वर्ष मी मदत केली, प्रॉब्लेममध्ये कधी आले तर कंपनीच्या अपोजिट उभं राहिलो. का तर युनियनमध्ये मी सभासदच नव्हतो तर कमिटी मेंबर होतो. त्यामुळे ज्या वेळेला कंपनीमध्ये माझ्या स्टाफच्यामुळे प्रॉब्लेम झाले त्या वेळेला मी त्यांची बाजू घेऊन मॅनेजमेंटशी वादविवाद केले. काय परिणाम झाला, कारण नसताना ज्या लोकांनी प्रॉब्लेम केले त्यांनी मला पण लटकवलं. केस चालू आहे, केस आले 99% आपल्या बाजूने आले. पण विशेष गोष्ट अशी आहे की कंपनीची मॅनेजमेंट आहे, त्या मॅनेजमेंटमध्ये 80% हे मराठी आहेत आणि मराठी माणसं असून सगळ्यात जास्त विरोध आता तीच लोक करतात. बऱ्याच जणांना राग येईल माझा या गोष्टीचा, पण जे उद्योजक आहेत, जे छोटे मोठे उद्योग करतात त्यांनासुद्धा विचारा, ते सुद्धा हेच सांगतील. एक वेळ भैये लोक परवडली, एक भैया जातो 10 भैया लोकांना घेऊन येतो. का तर त्याचा पण त्याची प्रगती करता येईल. पुढे जात असेल तर त्याला मागं कसा खेचायचा याचा प्रयत्न. हा दुसरा ट्रॅकिंगचा पॉईंट आहे. समोर दिसतात वरती माणसं चढली. यातला पण एक ब्लॉग येईल नंतर. आपले काय सध्या गॅजेट साधे आहेत, आता सगळं अपग्रेड करायची वेळ आहे. आपलं कामाचं झालं का पहिले पूर्ण सेटअप नवीन आणायचं आहे. हेल्मेट, कॅमेरा, गेअर्स, नंतर रायडिंग गेअर्स, शूज वगैरे सगळं. इवन ही गाडीसुद्धा आपण नवीनच घेऊ आणि त्यानंतर मग एकदम तुफान करायचा. तुफान आहे ना. बहुतेक जण सगळे फिरायला चाललेत, आपण पण एन्जॉय करायचं आहे. सो एन्जॉय व्ह्यू, एन्जॉय सिनेमॅटिक सिनरी.
काय दिसते काहीच नाही. क्लायमेट फुल झालं आहे. आपल्याला किती शूटिंग करता येईल देव जाणे, पण जेवढी करता येईल तेवढी करायचा प्रयत्न करू. आता आपण पोचलो आहे पनवेलमध्ये, पनवेलचा एरिया. आणि त्यातल्या त्यात आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशी बोलल्यावर पाऊस जबरदस्त असतो आणि समोरच्या क्लायमेटवरून आपल्याला समजेलच पावसाची काय हे आहे ती. फुल पाऊस आहे आणि या फुल पावसामध्ये आपल्याला एकच गोष्ट करायची आहे, फुल एन्जॉय करायचं आहे. लोणावळा जवळजवळ 70% बंद आहे. आपल्याला फार फार बुशी डॅमपर्यंत जाऊन देता येईल, जाता येईल. त्याच्या पुढे जाऊन देतील नाही देतील देव जाणे. पण जर जाऊन दिलं तर आपल्याला जेवढं आतमध्ये जाता येईल तेवढं आपण जायचा प्रयत्न करू. खास करून टायगर पॉईंटचं विशेष महत्त्व आहे की तिथे कॉर्नफ्लॉवरची भजी भेटतात, फेमस आहेत ती खास खायला जाऊ आपण. हे आपण एंटर झालो पनवेलमध्ये. पनवेल पण सोडला. अरे आता नंतर आपण ॲक्शन कॅमेराच घेऊ ना, कशाला टेन्शन घेते. कॅमेराच घ्यायचा सरळ. आता कॅमेरा घेतला म्हणजे ताप नाही ना, वॉटरप्रूफ. माईकचं पण झंझट नाही राहणार. तरी DJचा घ्यायचा ॲक्शन 4. हा जो रोड गेला हा शिवगंगा वॉटर पार्कचा आहे. आपला शिवगंगाचा पण व्हिडिओ आहे. काय क्लायमेट आहे ना एक नंबर. त्या साईडला तर फुल पाऊस पडतोय. पावसाची मजा बघताना समोर पण लक्ष ठेवायला लागेल. आता समोरचा येईल ना चुम्मा घेऊन जाईल तरी पत्ता नाही लागायचा. ज्या वेळेला स्वामींना बघायची इच्छा होते, स्वामी सोबत आहेत का नाही, मनात इच्छा येते आणि समोर स्वामींचं दर्शन होते. बा आहे ना स्वामी, जाऊ तिथे आपल्याला स्वामी दिसतात. याचा अर्थ काय, स्वामी आपल्यासोबत आहेत. आणि मी येताना पण स्वामींना हात जोडून विनंती केली, स्वामी कृपा करून माझ्यासोबत चला. का तर ही राईड सुखरूपपणे होऊ दे, सुरक्षित जाऊ दे, सुरक्षित येऊ दे. कारण काय आहे, आज आहे रविवार. सगळीकडे बघा, जिकडे तिकडे तुम्हाला अशीच रायडर दिसतील. सिनेरी बघा, एकदम एक नंबर आहे ना. आता ह्याच्यामध्ये जर ट्रॅव्हल करायचं असेल ना, मुंबई टू नागपूर, एक नंबर लोकेशन आहे. का तर सगळीकडे फक्त आणि फक्त ग्रीनरीज तुम्हाला बघायला भेटेल. लास्ट टायमाला मी गेलो होतो कुंभमेळ्याला, तर शेवटी कंटाळा आला. का कंटाळा आला होता म्हणजे तो रोड एक तर संपत नव्हता. शेवटचे जे 100-200 किलोमीटरचा पॅच राहतो ना, तो खपत नाही. अक्षरशः वैतागतो. का वैतागतो, समोर माणसं नाही दिसत, गाड्या नाहीत जास्त, आणि त्याच्यामध्ये सगळीकडं भकास.
उन्हाळा होता ना, पावसात कसं सगळीकडे हिरवगार, कधी नागपूरला पत्ता नाही लागायचा. एकदम मस्त प्रवास होईल. बघू नशिबात आता परत कधी आहे प्रवास 4 व्हीलरचा. पण एक आहे, आपल्या आता राईड चालू झाल्या. काहीच काय आहे ना, जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या म्हणजे तुमचा फॅमिली पगार वगैरे फॅमिलीवर खर्च करून काही प्रमाणात उरत असेल तर तुमच्या इन्कममधले 10% तरी ट्रॅव्हलिंगमध्ये वापरा. का वापरा? कारण ट्रॅव्हलमध्ये जे तुम्हाला अनुभव येतात, नवीन नवीन माणसं भेटतात, नवीन ओळखी होतात आणि मेन म्हणजे जो प्रवासामध्ये तुम्हाला आनंद भेटतो, तुमचा माइंड असतो ना, तो पूर्णपणे रिफ्रेश होतो. तो रिफ्रेशपणा तुम्हाला 1 ते 2 आठवडे आरामात मन समाधानी ठेवू शकतो. आहे ना ग्रीनरी. पाऊस पण नेमकाच आला. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. मस्त. याला बोलतात क्लायमेट. एक नंबरचा क्लायमेट, एक नंबर. जगणे नवे वाटे मला कुणी भेटला. व्हिडिओच्या या लेवलपर्यंत जर तुम्ही टिकले असाल तर आत्ताशी सुरुवात आहे. अजून आपला घाट सुरू झाला नाही. लोणावळा, खंडाळा, भुशी डॅम, जेवढं करता येईल तेवढं करायचं आहे आजच्या दिवसामध्ये. त्यासाठी एकच करा. जगणे नवे वाटे मला कुणी भेटला. माझा मला खुलता कळी मलून हा मन मोगरा गंधाळला. समोर खंडाळ्याचा डोंगर आहे, घाट चालू होतो, पण एवढा धुकं आहे की काहीच दिसायला मार्ग नाही आहे. धुकं, फॉग आणि मेन म्हणजे त्यात पाऊस. जगणे नवे वाटे मला कुणी भेटला. माझा मला खुलता कळी मलून हा मन मोगरा गंधाळला. हा भास की तुझी. तर आता इथून चालू होईल आपला घाट सेक्शन. आता खोपोली. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए. जर दिल्लीवाल्यांना त्यांच्या हिमाचल प्रदेशवर गर्व असेल ना, तर आम्हाला आमच्या महाराष्ट्रावर गर्व आहे. का? जसा हिमालय थंडीमध्ये स्वर्ग होतो ना, तसा महाराष्ट्रातला हा जो सह्याद्री पर्वत आहे हा पावसाळ्यामध्ये स्वर्गापेक्षा डबल टिबल आहे. हे बा, थोडे थोडे व्ह्यू दिसायला लागले डोंगराचे. पाऊस, क्लाऊड सगळं आहे. वा, समोर बघ. हिला पत्रे पण नेमके झाले मध्ये. सगळा व्ह्यू झाकून टाकला. तो इथे कमान आहे. या कमानीतून आतमध्ये गेलं का गगनगिरी महाराजांचा मठ सुद्धा लागतो. हे बघा, इथं लिहिलेलं पण आहे, गगनगिरी महाराज मठ मार्ग. अबा हा. आणि इथून पुढे आपला चालू होतो घाट. लोणावळा 12 किलोमीटर, खंडाळा 8 किलोमीटर. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए. देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए, दूर तक निगाह में है गुल खिले हुए.
खाली नाही, तिकडे पुढे गेलो असतो आपण. जेवढं जाता येईल ना पुढे. नाही जेवढं पवना लेक नाही, टायगर पॉईंटपर्यंत जायचं फक्त. जाऊन दिलं तर ठीक, नाही तर येऊ रिटर्न, त्यात काय एवढं. तिथे विचारायच्या भुशी डॅमलाच अडवतील पुढे, जर बंद असेल तर भुशी डॅमलाच अडवतील, पुढे जाऊन देणार नाहीत. पावसाने नशीब मेहरबानी केली, पावसाने नशीब मेहरबानी केली. शिंगरोबा मंदिराची खासियत अशी आहे, इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा घाटाचा रस्ता बांधायचा होता तेव्हा त्यांना कुठून नेव्हिगेशन करायचं, कुठून पाथ जे होता ते कळत नव्हतं. त्यावेळेला ह्या व्यक्तीने हा रोड दाखवला. शिंगरोबा मंदिर घाटाची देवता बोलतात त्यांना, ते होते म्हणून आज खंडाळा घाट उदयास आला. सगळ्यात डेंजर घाट म्हणून प्रसिद्ध होता हा पहिला. वळणं बघताय ना कशी जागेवर चाललंय. ट्रेन दिसून नाही येणार हा ना. पृथ्वीवर जी जन्नत आहे ना, ही जन्नत मधला पहिला व्ह्यू आहे. याच्यानंतर बॅक टू बॅक आपले असे व्हिडिओ येणार आहेत. तामानी घाटाचा येईल, माळशेज घाटाचा येईल आणि बरेचसे असे नेचरचे व्हिडिओ येतील. त्याच्यामुळे व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्ही टिकून राहा आणि बाकीचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
उभा आहे तिथे, दिसते काय? लोक ती बघ कुठच्या कुठे गेलेत. तिकडे नव्हतं गेलो, ते बंद केलं आता सगळं तिकडे. मजा येते ना? एवढं डीप मध्ये क्लाउडी सगळं. आलो आपण भुशी डॅम एरियामध्ये. भुशी डॅमचा एरिया आता बघू पुढे किती आतमध्ये जाऊन देतात. गाड्या तर येतात बहुतेक, म्हणजे आतमध्ये जाऊन देतील, 100% आतमध्ये जाऊन देतील. क्लायमेट बघा समोर आहे ना, हे धरणाचे भिंती आहेत, या पाणी अडवलेलं आहे. ट्रॅफिक आहे फुल, म्हणजे जागाच नाहीये गाडी हलवायला. जायलाच जर 2 तास लागले, परत तिथून रिटर्न यायचंय, तेवढी ट्रॅफिक परत हे करायला लागेल. प्रोग्राम कॅन्सल. नेक्स्ट टाइम जाऊ आपण. मधला दिवस बघून येऊ. मधला दिवस हाय, क्लायमेट एक नंबर. ट्रॅफिक पण तेवढीच आहे. किती घासावर घास मारते ना. वातावरण ना एक नंबर आहे. पाऊस पण तेवढाच होता, जेवढं शूट करता आलं शूट केलं. आपण आपल्या बॉक्सच्या शूटिंगला पोहोचलो आहे. आता थोडा वेळ घाटामध्ये थांबू आणि त्याच्यानंतर आपला हा ब्लॉग एंड करू.
त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काही आवडलं असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब. व्हिडिओ जास्त आवडला तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि या व्ह्यूला या सिनेरीला एन्जॉय करा. चला मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की अभिप्राय कळवा. आता परत नवीन दिवस. मेन हा व्हिडिओ तुम्हाला का आवडला हे नक्की सांगा. व्हिडिओच्या या लेवलपर्यंत आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. का सबस्क्राईब करा तर याच्यानंतर आपल्या मॉन्सून सिरीज 3.0 परत चालू होणार आहे. ही त्याची एक सुरुवात होती. त्याच्यानंतरचे सगळे येतील मॉन्सूनचे व्हिडिओ, सर्व ग्रीनरी असलेलेच व्हिडिओ येतील. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओची लिंक तुम्हाला ऑटोमॅटिक येण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्त आवडला तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा. मी तुमचा होस्ट अजय खरे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल झेड अजय खरेवर तात्पुरतं तुमची रजा घेतो. खुश राहा, आबाद राहा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. बाय 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 बाय. की एक चादर है जब से मिले हो हमको, बदला हर एक मंजर है. देखो जहाँ में नीले नीले आसमां तले रंग नए नए हैं जैसे घुलते हुए. सोए से ख्वाब मेरे जागे तेरे वास्ते, तेरे ख्यालों से है भीगे मेरे रास्ते. या मुझे प्यार
ख्वाब ज्यादा है, लगता खुदा का कोई नेक इरादा है। कल था फकीर आज दिल शहजादा है, लगता खुदा का कोई नेक इरादा है। क्या मुझे प्यार है, ऐसा खुमार है, क्या मुझे प्यार है, ऐसा खुमार है। पत्थर के इन रस्तों पे फूलों की एक चादर है, जब से मिले हो हमको बदला हर एक मंजर है। देखो जहां में नीले नीले आसमां तले